नमस्कार. लेखणीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काडे येथे पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईला कंटाळून नागरिकांचा जनआक्रोश आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. एक आंघोळ आंदोलन आणि एक आगळेवेगळं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. गावाची जनता ही पिण्याच्या पाण्याला घेऊन त्रस्त झालेली आहे. ही अशी ग्रामपंचायत आहे तिथं एकाच पंचवार्षिकमध्ये अनेक सरपंच या ठिकाणी लाभले आहेत. या ठिकाणची प्रशासकीय योजना चा कोणत्याच प्रकारचा लाभ नागरिकांना मिळालेला दिसून येत नाही. आपण बघू शकता की ही महिला कशा प्रकारे भांड्यांवर आपला आक्रोश काढत आहे आणि नागरिकांचा हा आक्रोश कोणत्या स्तरावर जाणार हेच आता समजायला काही मार्ग नाही आहे. आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये हे चित्र टिपलेले आहे आमचे जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी माननीय श्री रफिक शेख यांनी. तोपर्यंत बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज. जय हिंद. कार्यालयाला की माझ्या एरियातील सर्व जे श्रीमंत गोरगरीब असतील त्यांनी पूर्ण कर वसुली केलेली आहे. तरीही त्यांना 15, 20, 25 दिवसातून पाणी जर येत असेल तर या कर वसुलीचा काहीच फायदा नाही. जर त्यांना 100-200 रुपये जर कमी असले तर त्यांनी पावती दिलेली नाही. ते त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण कर वसुलीचा भरणा भरा, नंतर आम्ही तुमचं नळ कनेक्शन चालू ठेवतो नाही तर बंद करतो. तर आम्ही पूर्ण आमच्या एरियातील पूर्ण कर वसुली झालेली असूनही जर पाण्याचा जर काही प्रश्न असेल तर काय फायदा आहे. माझ्या घरातील बिल 15 रुपये युनिटनं जर मी माझ्या बिल 100 रुपये घेऊन हे महिन्यामध्ये एकदा नळ देता आणि ते 45 ते 30 मिनिटं पाणी देता. मग बाकीच्या महिनाभर तुम्ही काय करता? नागरिकांना किती त्रास होते? व्यवस्था करण्यासाठी कुणी वावरातून आणते, कुणी शेजारच्या विहिरीतून काढून आणते. त्यांचा जीव हा धोक्यात घालून ते त्या ठिकाणी पाणी आणतात आणि आपलं दिनचर्या त्या ठिकाणी पूर्ण करतात. परंतु आज या गोष्टीचा निषेध म्हणून आज आम्ही ग्रामपंचायत कार्यालयावर घरात पाणी नसल्याने आज माझ्या घरात 30 ते 35 दिवस झाले आज पाणी नाही आहे. माझ्यासारख्या माणसानं कुठून करा? मी एक आंदोलन माणूस असून मला जर दुसऱ्या विहिरीवरून पाणी आणायचं काम असेल, मला जर दुसऱ्या हापशीवरून पाणी आणायचं काम असेल तर मग माझ्या नेतृत्वाचा काय उपयोग आहे? म्हणून आज ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी मी आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर. साहेब, तुमचा जो पाणी पुरवठा कमी झाला त्याच्यामुळे काय म्हणजे कारण काय? पाणी पुरवठा जे कमी झाला तुमचा त्याच्यामुळे कारण काय? आतापर्यंत पद्धतशीर येत होता तुमचं असं म्हणणं आहे. मग आता पाणी काऊन कमी झालं? तुम्ही वसुली केली गावामध्ये, वसुली केल्यानंतर तुम्ही तिथं टॅक्स भरला नाही काय? मग पाणी काऊन कमी झालं?